नमस्कार, मी मुंबईची मुलगी। आज तुम्हाला मी मुंबईतल्या एका अशा ठिकाणी घेऊन आली आहे जे ठिकाण लवकरच नेस्तनाबूत होणार आहे। होय, 5 ते 6 दिवसात या ठिकाणी तुम्हाला येता येणार नाही, त्याच्यामुळे या ठिकाणाला लवकरात लवकर भेट द्या। हे ठिकाण आहे परळमधला हा आहे एल्फिन्स्टन ब्रिज, जो 125 वर्ष जुना आहे आणि लवकरच हा ब्रिज पाडला जाणार आहे। पुढच्या 5 ते 6 दिवसात या ब्रिजवरची वाहतूक पूर्णतः बंद केली जाईल, त्यामुळे अर्थातच भली मोठी वाहतूक कोंडी होणार आहे, भली मोठी पूल कोंडी होणार आहे, ज्याचा मुंबईकरांना सामना करावा लागेल। हा पहिला पूल नाहीये जो बंद केला जातोय किंवा जो पाडला जातोय, मात्र या पुलाचं आगळं वेगळं ऐतिहासिक असं महत्त्व आहे। हे महत्त्व माझ्या शेजारी बघायला मिळतंय। या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी एक माइलस्टोन आहे, जो आपल्याला दर्शवतोय की हा पूल ब्रिटिशांनी बांधलाय 1913 साली। या दगडावरती कॉन्ट्रॅक्टरचं नाव सुद्धा लिहिलेलं आहे, बोमांजी रुस्तमजी। या कॉन्ट्रॅक्टरने 1913 साली हा पूल बांधला आणि गॅरंटी घेतली की हा पूल जास्तीत जास्त वर्ष टिकेल, आणि अर्थातच त्यांनी दिलेल्या शब्दाला ते जागले। तब्बल 125 वर्ष हा पूल उभा आहे, हजारोंची शेकडोंची वाहतूक या पुलावरनं होते। खरं तर या बोमांजी रुस्तमजी कॉन्ट्रॅक्टरचं अभिनंदन करायला हवं। त्यांचा मोठा सत्कार समारंभही ते हयात असते आज तर करता आला असता, कारण कॉन्ट्रॅक्टरच्या लौकिकाला न साजणारी गोष्ट त्यांनी त्या काळात केली, कारण हा पूल शेकडो वर्ष टिकलेला आहे। अर्थातच हा पूल पाडून या ठिकाणी वरळी शिवडी प्रकल्पासाठी एक वेगळा मोठा कनेक्टर उभारला जातोय, तिथे एक डबल डेकर ब्रिज उभारला जाईल। माझ्या मागे रेल्वे स्टेशन आहे आणि त्या रेल्वे स्टेशनच्या वरून पादचाऱ्यांना जाण्यासाठीचा हा पूल बांधण्यात आलेला होता, त्यासोबतच वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा पूल होता। मात्र आता हा पूल अस्तित्वात राहणार नाही, या ठिकाणी डबल डेकर ब्रिज येणार आहे। लवकरच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल। मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलंय की जर काही हरकती सूचना असतील तर त्या लवकरात लवकर मुंबई ट्रॅफिक पोलिसांना कळवा। करी रोड आणि टिळक ब्रिज हे 2 ब्रिज आता उपलब्ध असणार आहेत पर्यायी वाहतुकीसाठी। मात्र मुंबईच्या इतिहासात ही सुद्धा एक पहिली मोठी गोष्ट होते ज्यावेळी तुमच्या सूचना हरकती मागवल्या जातात, त्याच्यामुळे एल्फिन्स्टन ब्रिजला भेट द्यायला आणि सूचना हरकती कळवायला अजिबात विसरू नका। नमस्कार।